सकाळचे 5:30 वाजता आहेत आणि इतक्या सकाळी सकाळी आम्ही रेडी झालेलो आहोत छानपैकी, मी आणि चैत्राली सुद्धा. तर आम्ही चाललेलो आहोत पिकनिकला महाबळेश्वरला आणि बघूया आज आता काय काय मज्जा करूया. खूप एक्सायटेड आहोत सगळेच जण, आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून चाललेलो आहोत. तर चला खाली जाते आता, सगळे वाट बघत असतील, लवकरच निघायचे आणि बघूया आता कुठले कुठले पॉइंट करायचे आहेत. अजून मला काहीच आयडिया नाही आहे, सांगितलं या दोघींनी, पण बघूया आता. चला पिशवी दिसली तुम्हाला, पिशवीत घेतली मी चप्पल आणि आता घातलाय शूज. आता बघूया कसं कसं होतंय, कारण की जास्त चालायला लागलं तर शूज बरे पडतात म्हणून घेतलेले आहेत, म्हणजे घालूनच निघाली आहे. बघूया कसं काय होतं. अगं ठेव आता, काहीतरी कर ऍडजस्ट. एका दिवसासाठी चाललेत आणि बॅगा बसत नाहीत गाडीमध्ये, तसंच एकावर एक ठेवायला लागणार आहे. अगं बाई ह्या दोघींनी मॅचिंग मॅचिंग केलं काय? चिकू स्वेटर बिटर बनत होती, थंडी वाजती, घ्यायचं काहीच घेतलं नाही आपण. मी नाही घेतलं, आणू काय जर्किंग जाऊन. यांचं आधीच चालू झालं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, चला हॅपी जर्नी. चला निघालोत आता आम्ही. 5:45 वाजले, 5:45 पण वाजून गेले, 6 वाजले. हो काढायच्या वेळेस अवघड आहे. किती वाजले? 7 वाजले. चला आलोय. चला नाश्ता करायसाठी थांबलेला आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर आली, अजून बरंचसं काही ऑर्डर केलंय, अजून येतं येते. त्या तिथंच थांबल्या का बागता? अजून होतंय ना. वडापाव रेडी नाही का? अरे चला चहा आलाय, चहा. हे चहा कोणाच आहे? एक चहा आहे, ही कॉफी आहे ना? दे तिकडं. चला पिकनिकला निघालो आणि सगळ्यात पहिल्यांदा तर नाश्ता करून घेतलाय. सकाळचे 7 वाजले होते आणि म्हटलं की आता नाश्ता करून घेऊया, कारण की पुढे जेवायला किती वाजतील माहिती नाही आहे. दम पडले तर पेटपूजा करून घेतली आणि प्रवासात इतक्या गप्पा झाल्या, जोक झाले की हसून हसून अक्षरशः गाल दुखायला लागले. आणि मैत्रिणींसोबत पिकनिकला जाणं तर ही म्हणजे काही गोष्ट वेगळीच होती. आणि आज तर आम्ही मुलींना आणलं होतं पहिल्यांदा आमच्यासोबत पिकनिकला, तर त्यांनासुद्धा इतकी मजा येत होती या पिकनिकमध्ये. तर आता नेक्स्ट टाईम तर त्या असतीलच जेव्हा पण आम्ही कधी पिकनिकला जाऊ. तर चला आलो आहे आता पाचगणीजवळ आणि हे खालच्या साईडला जे दिसतंय ते आहे भिलार गाव. तर भिलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथं 100हून अधिक घरं, शाळा, कॉटेज, टुरिस्ट पॉईंट पुस्तकांच्या दालनात रूपांतरित केलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके ठेवलेली असतात. मे 2017मध्ये महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमातून या गावाला पुस्तकांचा गाव हा मान मिळालेला आहे. आणि चला पोहोचलोच आहोत पहिल्या पॉईंटला आमच्या, जे की आम्ही ठरवलं होतं श्री क्षेत्र महाबळेश्वर इथं. आणि हे आहे महादेवाचं मंदिर. हो खाली बघ, खाली दिसत आहेत मला पायऱ्या. छान पण आहे खाली. डोळेचा काम लाभूमुळे पण घ्यायचंच नाही. चला आता आलो इथं महाबळेश्वर मंदिरामध्ये. तर हे आहे महादेवाचं मंदिर आणि एंट्री केल्याच दुकानं दिसलेली आहेत,
जे काही विकायला असतात मंदिरांच्या बाहेर. तर छोट्या छोट्या मुली होत्या तर त्यांचं चाललं होतं हे घ्या ते घ्या म्हणून आम्ही त्यांना कसं बसं आवरत मंदिरात पोचलो. आणि छोट्या मुलांचं तर असंच असतं, हे घे ते घे चाललेलं. आणि इथं आतमध्ये कॅमेरा वगैरे अजिबात अलाउड नव्हता. आणि ही थोडीशी मंदिराविषयीची माहिती, तर त्याचा फटकन मी फोटो घेतला आणि मग दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहोत बाहेर. तर तिथं त्या मंदिरामध्ये जी पिंड आहे ती रुद्राक्षाच्या आकाराची आहे, म्हणजे रुद्राक्षासारखीच दिसायला आहे. आणि तिथला काही व्हिडिओ वगैरे घेतलेला नाही आहे मी, कारण की अजिबात कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता तिथं. आणि हे बाहेर एक शॉपिंग करण्यासाठी सगळं होतं, असं काहीसं देवांच्या मूर्त्या, लाकडी वस्तू वगैरे. तर त्याचा एक थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे मी. आणि शॉपिंग इथं काहीच केलेलं नाही आहे, फक्त पाहून घेतलं की काय काय आहे, कसं कसं आहे. आणि भरपूर काही वस्तू होत्या डेकोरेशनच्या सुद्धा, आपल्याला ठेवू शकतो ज्या की अँटिक वस्तू होत्या. आणि लगेचच आलेलो आहोत दुसऱ्या मंदिरामध्ये. तर हे आहे महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर. याच मंदिरातून 5 नद्यांचा उगम होतो, कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री. या पवित्र नद्यांचं पाणी मंदिरातील गोमुखातून बाहेर पडते, म्हणून याला पंचगंगा मंदिर असं नाव दिलेलं आहे. जर तुम्ही पाहिलंच तर इथे त्याची माहितीसुद्धा लिहिलेली आहे. आणि हे आहेत ते नद्यांचे उगमस्थान. तर तिथला थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि आता तिसऱ्या एका मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर ते थोडंसं लांब होतं, पण इतकं काही लांब नव्हतं, जवळच होतं वॉकिंग डिस्टन्समध्ये. आणि इथलं वातावरण आणि काय सांगू तुम्हाला की इतकं छान आणि फ्रेश वाटत होतं ना की काही विचारूच नका. तर हे आता इथं आलेलो आहोत आम्ही कृष्णामाईच्या मंदिरामध्ये. प्री वेडिंग साठी मनाई आहे. हे का ते मंदिर? नको सर बाजूला पुढे दगड आहे. चल पुढं. खाली बघून या. ओ माय थांबवते पुढं जातील. हे आहे कृष्णामाईचं मंदिर. आणि इथं कृष्णा नदीचा उगम होतो असं म्हटलं जातं, म्हणून हे नाव दिलेलं आहे. आणि ह्या मंदिरात सुद्धा खूप मोठी अशी महादेवाची पिंड आहे, शिवलिंग आहे. तर तिथं लाईट वगैरे अजिबात नाही आहे. तर तिथं एक लेडी होती बॅटरी घेऊन, कारण की तिथं साप वगैरे असतात आतमध्ये म्हणून. आणि मी तर बाहेरूनच दर्शन घेतलं, जास्त आतमध्ये गेले नाही. आणि खूप छान असं खूप जुनं मंदिर आहे हे, तुम्ही पाहू शकताय. आणि इथलं वातावरण आणि महाबळेश्वरचं धुकं आणि इथल्या सगळ्या निसर्गाचा असा आनंद घेत सगळेजण फोटो काढत होते. आणि त्यामध्ये लहान मुली अजून एखादा लावते का? चला, कितीही फोटोज काढले, व्हिडिओज काढले, तरी सुद्धा मन काही भरत नाहीये कोणाचंच. कुणी मी कमीच काढले. बघितलं का आता हे कमीच काढले. एक पण काढला नाही. अगं बाई, मी कमीच काढले. सगळ्यांनी भरपूर फोटो काढले आणि आता हा म्हणून कमी काढले म्हणती. मोजू शकत नाही. 1-2 फोटो काय मोजायचे ना. चला, आता महाबळेश्वरचं मार्केट फिरायला जाणार आहोत. आता मंदिरात जाऊन आलो, म्हणूनच ते छान वाटतं येऊन. चला. रस्ता खूप छान दिसतोय. स्टाईल चला चला चला. दुपारचे 1:30 वाजलेत आणि वाटतायत का 1:30 वाजले दुपारचे. अक्षरशः धुकं आणि थोडा थोडा पाऊस पण पडायला लागलाय.
दाखव. साडी सारखी ज्वेलरी. चला खूप सारं आहे इथं, पण नॉर्मलच आहे. बघ चल. चला फोनला खूप चार्जिंग कमी राहिलेली आहे, त्याच्यामुळे आता थोडं शूट करते आणि बघूया. आता अजून भरपूर पॉइंट करायचे, अजून मॅप्रोला जायचे. बहुत सारे पैटर्न हैं, उनमें से जो भी पैटर्न आपको पसंद हो उनमें साइजेस. ब्लैक में कलरफुल चाहिए. में साइजेस मिलेंगे फिर आपको मैम. ऐसे वो जो ट्रांसपेरेंट ये जो है ना, इसमें है क्या? किसमें जी? ऐसे वाले में ब्लैक चाहिए आपको? हाँ, ब्लैक एंड और व्हाइट है उसपे- क्या? नहीं कलरफुल कलरफुल नहीं आएगा उसमें. नहीं है. गेलं ते इकडचं, कुठे गेलं ते जाऊ दे. अरे केवढी मागणी. कुठला मंकी पॉईंट ना काय माहिती आता या मुली जातात का नाही. अरे भरपूर आहे का बेटा. वा काय चांगली सरकच आहे फ्री मध्ये बघायला. चल ना बाबा पटकन, तुझा व्हिडिओ काढते मी. तुला थांबलाय. अरे आता सोडून तरी बाहेर म्हणून त्यांनी बघितलं. ही कोणती प्रजाती के बंदर आहे. इथे एका शेपट तुटले कशी बघतात ते पण नको. ती खायला बघते ते पण काय आहे का बरं हातात नाही आपल्या. काय बोल, तुझ्याकडे नाहीये कॅमेरा चालू. चला मॅप्रो मध्ये आलं जेवायला आणि घेतले सँडविच आणि फ्रेंच फ्राईज. खायचं तर खा की. चला खूप भूक लागली होती, काही सुचत नव्हतं. पहिलं खाऊन घेतलंय आणि आता व्हिडिओ काढायला लागले. बघा हे आहे मॅप्रोचं गार्डन आणि इथलं स्पेशल सँडविच आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम आईस्क्रीम सगळं मिक्सवाला आम्ही घेतलं होतं. आवडलं का चिकू? चला आता परत यायचा प्लॅन करते. आता पप्पांना घेऊन यायचं, काय माहिती आता येता येत ना. चला अजून एक पॉइंट करायचं आहे. चला निघायचं. चला आता पेटपूजा तर झाली आणि लगेचच म्हटलं की मॅप्रो गार्डन फिरून येऊया, कारण की अजून एका ठिकाणी जायचं होतं आम्हाला. तर पटापट असं खरं तर आहे ना, महाबळेश्वरला तर मी पहिल्यांदाच गेले, पण इतके पॉईंट्स आहेत इथं बघायला की वेळच कमी पडत होता आम्हाला. आणि आमची वन डे पिकनिक होती, तर इथं गेम्स वगैरेसुद्धा होते, पण ते काही आम्ही खेळलो नाही कारण की आम्हाला वेळसुद्धा नव्हता म्हणून. आणि इथं आमच्या सोसायटीतली मी एक फॅमिलीसुद्धा भेटली अचानक. आणि नंतर तर आता हे सुद्धा माहिती नव्हतं मला, इथं फ्रीमध्ये ट्रायल करायला मिळते ज्यूस वगैरेची. तर इथं एक खूप मजा आहे येणाऱ्यांची, चंगळ आहे चांगलीच की प्रत्येक फ्लेवर टेस्ट करायला मिळतो ज्यूसचा आणि खूपच छान. खरं तर महाबळेश्वरमध्ये जसं आहे वातावरण आणि हे मॅप्रोचं सगळं जे काही आहे तर ते मला खूप आवडलं. सरका की जरा बाजूला. त्याला काय म्हणतात? पेरू जेली. फक्त टेस्ट करायचं सगळं आलो इथं. तर चला आता ॲवेस वर्ल्ड थीम पार्कला आलोय आम्ही. खूप छान छान आहे. चलो आणि आता दुपारी घातलं का दूध पोळी? 2 इयर्सची का? हा, ह्यांची 200 आणि आपली 300. मग 1 2
3 4 5 6 1800 आपले 6 फुल 2 हात 2600 2000 पिकनिक होती आपली. इथं तिकीट किती झाले ते म्हणते का 0 बरं, ऐकलत का तुम्ही? इथं आलो आम्ही आणि इथल्या तिकिटांचे रेट पाहून हादरूनच गेलो. अक्षरशः एका व्यक्तीला 300 रुपये आणि 8 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी 8 वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी 200 रुपये तिकीट आहे. आणि खरं तर हे खूप छान आहे. जे काही ह्यांनी बनवलं आहे पार्क आणि इथल्या जे प्रतिकृती बनवल्यात प्रत्येक प्राण्यांच्या आणि जे काही कार्टून वगैरे असतात तर त्यांच्या, तर ते खूप छान बनवले आहेत. खूप छान पार्क आहे हे. तुम्हीसुद्धा अवश्य भेट द्या. पण थोडंसं मला कॉस्टली वाटलं हे. आमच्या हिशोबाने तरी आम्हाला सगळ्यांनाच वाटलं. आम्ही जितक्या जणी तिथं गेलो होतो असं काही नाही आहे की मला एकटीलाच वाटलं, पण आम्हाला तरी हे कॉस्टली वाटलं थोडंसं. आणि आज तर ह्या पार्कमध्ये फक्त आम्हीच होतो, दुसरं तर कोणी आलेलं नव्हतं. काहीतरी आय थिंक आमचा टायमिंग वगैरे चुकीला असेल. तर चैत्रालीने बघा कुठं कुठं जाऊन फोटो काढलेले आहेत. एकसुद्धा इथला स्टॅच्यू सोडलेला नाही आहे. आता ह्या गोरिलापाशी पण गोरिला आहे का हा चिंपांजी आहे आता माहिती नाही मला, चिंपांजी आय थिंक. तर त्याच्याजवळसुद्धा फोटो काढलेला आहे. आणि खूप सारे कार्टूनचे जे काही हिरो आहेत किंवा स्पायडरमॅन, क्रिश आणि बॅटमॅन, सुपर हिरो सुपर हिरो, तर त्यांच्यासोबतसुद्धा सगळ्या मुलींनी फोटो काढले, पण आम्ही काही काढले नाही. आणि हे मोटू पतलू आहेत, परत छोटा भीमची गँग आहे, बरेचसे काही कार्टून होते. खूप छान छान बनवलेत ह्यांनी. आणि इथलं मेंटेनसुद्धा एकदम छान केलेलं आहे. चला जंगल सफारीला. बापरे काय डेंजर जिना बनवलाय. इथं पाणी आहे. चला आपण जाऊ. चल, कोण खातंय तिथं एवढे लाईटी लावलेत. हे बघ पोरी घाबरायला लागल्या. चला रात किडे ओरडतात इथं. काय ह्यांनी मुद्दा हे बसवलंय काय की इथं फील येण्यासाठी. बाई काय खरं नाही ह्यांचं. चला ग चला. अगं भुलभुलैया नाही हे. अरे त्यांची लोक आहेत सगळे बाहेर सेफ्टी. चला ए मी पुढे मागच्या मागे जाऊ नका बरं का, नाहीतर बघा मग. चला काय घाबरतायत ह्या सगळ्या जणी. जंगलचा फील येण्यासाठी आवाज लावलेत ग ते. शुभांगी घाबरू नको. अगं स्पीकर लावलेत. घाबरू नको. डेंजर दिसते. सरक. बनवले किती सुंदर. ओरिजिनल.
पानगेंडा. ऐकलेत का सगळ्यांचे आवाज? सगळ्यांचे म्हणजे आमच्या ग्रुपची. सगळ्याजणी इतक्या घाबरत होत्या. काय आहे का इथं घाबरण्यासारखं? जे काही आवाज प्राण्यांचे होते तर ते त्यांनी साऊंड इफेक्ट लावले होते आणि ते सगळे ते ज्या ज्या प्राण्याजवळ आपण जात होतो तर त्यांचे आवाज येत होते. आणि खूप सारं इथं इतकं छान छान बनवलं आहे ह्यांनी की एकदम करेक्ट जंगल असं बनवलं आहे जसंच्या तसं. आणि रातकिड्यांचे वगैरे सुद्धा आवाज लावलेले. जंगलचा फील येण्यासाठी हे सगळं त्यांनी केलेलं आहे, नाहीतर मग जंगलचा फील काही आलाच नसता. आता ह्या सगळ्या घाबरल्यात ह्याचाच अर्थ त्यांनी छान केलेला आहे. केवढे मोठे मोठे शहामृग बनवलेले आहेत ह्यांनी. वाघ, सिंह, नाग आणि मुंगूस आणि बऱ्याच प्रकारचे विविध प्रकारचे पक्षी आणि फांदीवर बसलेले सुद्धा इतके साऱ्या प्रकारचे पक्षी बनवलेत ना. आता हेच पाहू शकताय तुम्ही की खूप छान अशी क्रिएटिव्हिटी आहे. आता इथं बघा नाग आणि मुंगुसाची भांडण चाललेलं आहे तर ते सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे. चला, खूप सारं जंगल फिरून झालं आणि हा आहे जंगलाचा राजा सिंह. आणि अजून पण बरंचसं काही होतं पण माझ्या मेमरी फुल झाली व्हिडिओज आज काढून काढून. आणि ते जंगल पण खूप मोठं होतं आणि इतकं काही व्हिडिओ घेणं शक्यसुद्धा नव्हतं मला. तर थोडेसे मी व्हिडिओ घेतलेले आहेत, तरी बरेचसे झालेत मला वाटते, कारण की खूप डबल प्राणी होते. तर जेवढं आवश्यक आहे तेवढं मी घेतलेलं आहे. आणि चला, आता महाबळेश्वरला आम्ही बाय बाय करतोय आणि निघालोत घरच्या प्रवासाला. आता मध्ये एका ठिकाणी थांबणार आहोत कारण की 7-7:30 वाजलेत घरी पोचायला, तर बराचसा लेट होणार आहे. चला, सगळे थकलेले चेहरे दिवसभर फिरून फिरून पहाटेपासून. मुली तर झोपून गेले आहेत आणि ही जास्त दमलेला प्राणी. कशाने दमली मागं बसून. चला, आता हा लास्टचा टप्पा राहिलेला आहे रात्रीचं जेवण. आता जेवण ऑर्डर केले, आता इथं जेवणार आणि मग घरी जाणार. तर चला, खूप छान ट्रिप झाली. आणि मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे जंगल पार्कमधले थोडंसं व्हिडिओ घेतला आहे. आता माहिती नाही आहे, एडिट करतानाच कळेल मला किती झाला आहे आणि किती नाही आहे. आणि चार्जिंग पण खूप फास्ट संपत होती आज. तर चला, अजून बरं रीलची चर्चा चालली आमच्यामध्ये. तर चला, महाबळेश्वरची ट्रिप छान अशी सक्सेसफुल झालेली आहे. एकदम एन्जॉय केलेली आहे आम्ही सगळ्यांनीच. आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.